वाटतं याचं उत्तर स्पष्ट आहे. ते एकत्र येणार न येणार हा त्यांचा प्रश्न आहे. कुटुंबाने एकत्र राहिलंही पाहिजे, कारण कुटुंब व्यवस्था ही समाजाची आणि आमच्या हिंदू धर्माच्या कार्यपद्धतीचा भाग आहे, म्हणून याला आमचं समर्थनच आहे. साताऱ्याला निवडणुकीतलं बळ आणि कोण घाबरलं तर माझा चॅलेंज आहे, काँग्रेस, उद्धव ठाकरे सेना, मनसे, अन्य शरद पवारांचा पक्ष, हिम्मत असेल तर एकटे लढा. आहे ना हिम्मत? मुंबईत एकटे लढा, भाजपशी लढायला तयार व्हा. त्यामुळे घाबरलेली बळ याचं उत्तर आम्हाला देऊ नका. माझा चॅलेंज आहे, हिम्मत असेल तर एकटे लढायला समोर या. आशिष शेलार यांची उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर जोरदार टीका. आशिष शेलार म्हणतात, तुम्हाला माझं चॅलेंज आहे, जर तुमच्यात हिंमत असेल तर मुंबईमध्ये एकटं निवडणूक लढून दाखवा. काय म्हणतात आशिष शेलार? भारतीय जनता पक्षामध्ये विचारधारा महत्वाची. आमचे कार्यकर्त्यांच्या भावना 100% विचारा. आमचे जुने कार्यकर्ते यांना सोबत घेऊन निर्णय करण्याची आमची कार्यपद्धती आहे. आमचा पक्ष लोकशाही पक्ष आहे. अन्य पक्षांसारखा घराणेशाहीवर चालणारा नाही, परिवारवादावर चालणारा नाही. तर जो जो आमच्या विचारधारात येईल त्या योग्य विचारधारा देणाऱ्या योग्य व्यक्तीला आम्ही स्वागत सर्व सहभागितेने करणार. मला असं वाटतं की याची भाषणं होतील, नाही होतील, एकत्र होतील, एका विचारावर होतील, याच्यावर प्रतिक्रिया देण्याचा आमचा अधिकार काय? त्यांचा पक्ष आहे, त्यांचे नेते आहेत, त्यांचे प्रमुख आहेत, त्यांनी भूमिका घ्याव्या. आणि जल्लोष करायचा असेल तर त्या दोघांना एवढंच म्हणेल, ज्यांनी या GR वर मराठी माणसाची निष्ठेची भूमिका घेतली त्या देवेंद्रजींचं अभिनंदन जरूर करावं. तिकडे कद्रूपणा करू नये, तेवढा भाषणात उल्लेख जरूर करा. आपण ज्या प्रकारे आता उद्धव ठाकरे राज ठाकरे काहीतरी मुद्द्यावर एकत्र येत असेल किंवा मंचावर, मात्र उद्धव ठाकरे असेच धमाकेदार व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. जय महाराष्ट्र.